नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. धोक्यानं झाकलेल्या शांत रात्रीत जम्मूच्या रस्त्यावर एक अदृश्य भीती फिरत होती. कुणी कल्पनाही केली नव्हती की शहराच्या मध्यभागीच 19 वर्षाचा एक तरुण दहशतीचा दूत बनून फिरत होता. मोहम्मद साजिद, नीटची तयारी करणारा विद्यार्थी म्हणून जगासमोर दिसणारा, पण मोबाईलच्या पडद्यामागं पाकिस्तानातील हँडलर्सकडून आदेश घेत दहशतीचं स्वप्न पाहणारा. त्याच्या फोनमध्ये सापडले संशयित परदेशी नंबर, जिहादी व्हिडिओ, गुप्त चॅट्स, जे साजिदच्या महत्त्वाकांक्षेचे पुरावे बनले. रेल्वे स्टेशन, बस स्टँड, धार्मिक स्थळं या सर्व गर्दीच्या ठिकाणी तो करत होता रेकी. डोळे काळे, मनात दहशत आणि लक्ष निर्दोष लोकांचे जीव. पण जम्मू काश्मीर पोलिसांच्या सतर्कतेनं या रक्तरंजित कटाला वेळेत पूर्णविराम मिळाला आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई करत 19 वर्षीय संशयित दहशतवादी मोहम्मद साजिदला अटक केली. साजिद पाकिस्तान आणि इतर देशातील हँडलर्सच्या संपर्कात होता आणि जम्मूमध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याला 6 दिवसांच्या पोलीस कोठडीत घेऊन चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात उघड झालं की साजिद पाकिस्तानी क्रमांक आणि परदेशी संपर्काद्वारे निर्देश घेत होता. त्याच्या मोबाईलमधून अनेक संशयित चॅट, कॉल रेकॉर्ड्स आणि जिहादी व्हिडिओ जप्त करण्यात आलेत. पोलिसांना शंका आहे की तो ऑनलाईन माध्यमातून तरुणांना कट्टर बनवण्याचा प्रयत्न करत होता. तो एखाद्या दहशतवादी मॉड्यूलचा भाग असू शकतो. गेल्या काही दिवसात त्याचं मोबाईल लोकेशन रेल्वे स्टेशन्स, बस स्टँड आणि धार्मिक स्थळांच्या आसपास आढळले. त्यामुळे पोलिसांना असं वाटतंय की तो दहशतवादी हल्ल्यासाठी रेकी करत होता. जम्मूच्या सुजवा भागात नाकाबंदी दरम्यान त्याला पकडण्यात आलं. बाहू फोर्ट पोलीस ठाण्यात त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 113(3) समेत इतर गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियासीचा रहिवासी असलेला साजिदचे वडील मोहम्मद असलम सध्या CRPFमध्ये कार्यरत असून ते दिल्लीत सेवेत आहेत. कुटुंब 3 वर्षापूर्वी जम्मूच्या बंठिडी भागात स्थलांतरित झालं. साजिद नीटची तयारी करत असल्याचं सांगून भाड्याच्या घरात राहत होता आणि खाजगी लायब्ररीत अभ्यासासाठी जात असे, जेणेकरून त्याच्यावर संशय येऊ नये. सध्या कडेकोट सुरक्षेत तपास सुरू असून पोलीस हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की साजिद मोठ्या हल्ल्याची योजना आखत होता की सुरुवातीच्या टप्प्यातच पकडला गेला. बातमी जम्मू काश्मीरमधूनच आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी श्रीनगरातील अनेक मदरसे आणि मशिदींवर छापेमारी करून दहशतवादी मॉड्यूल शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. कट्टरपंथी संघटनांशी संबंधित नेटवर्क, समर्थक आणि संभाव्य निधी पुरवठा मार्ग नष्ट करण्यासाठी घाटीत सुरू असलेल्या व्यापक मोहिमेचा हा भाग आहे. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांनी संशयित धार्मिक ठिकाणं आणि व्यक्तींवर नजर वाढवलेली आहे. या हल्ल्यात 14 जणांचा मृत्यू झालेला होता. तपासात उघड झालेल्या कथित व्हाईट कॉलर मॉड्यूल नंतर पोलिसांनी अनेक संशयितांची ओळख पटवली असून आत्तापर्यंत 2 धार्मिक प्रवर्तक, शोपियानचे मौलवी इरफान आणि हरियाणातील मेवात येथील मौलवी इश्तियाक यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही तपासणी मोहीम सर्व झोनमध्ये एकाच वेळी राबवण्यात आली. प्रत्येक पथकाशी कार्यपालक, दंडाधिकारी आणि स्वतंत्र साक्षीदार उपस्थित होते, जेणेकरून प्रक्रिया पारदर्शक आणि कायदेशीर मर्यादेत राहील. कारवाई दरम्यान डिजिटल उपकरणं, कागदपत्र आणि संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितलं, ही मोहीम केवळ छापेमारी पुरती मर्यादित न राहता जिथे जिथे दहशतवाद, कट्टरपंथ किंवा त्याच्या आर्थिक जाळ्याचा संशय असेल त्या सर्व ठिकाणी पोहोचेल. श्रीनगरातील दहशतवादासाठी असलेला समर्थन संचार पूर्णपणे नष्ट करणं आणि कोणत्याही संभाव्य कटकारस्थानाला वेळीच रोखणं हे या मोहिमेचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या लोवी इन्स्टिट्यूटनं आशिया पॉवर इंडेक्स अंतर्गत 27 देशांचं मूल्यांकन करत 2025ची नवी यादी प्रसिद्ध केली आहे. या अहवालानं पुन्हा एकदा पाकिस्तानची खरी परिस्थिती काय आहे ते उघड केली आहे. या इंडेक्समध्ये भारताला मेजर पॉवर श्रेणीत 3रं स्थान मिळालं असून पाकिस्तान टॉप 10मधून घसरत 16व्या स्थानावर पोहोचलेला आहे. रिपोर्टनुसार 2025मध्ये भारताचा स्कोअर 40 पॉईंट्सपर्यंत पोहोचलेला आहे, जो मेजर पॉवर होण्याकरता आवश्यक असलेली मर्यादा आहे. आर्थिक क्षमता आणि भविष्यातील संसाधन क्षमतेसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात भारतानं जपानला मागं टाकत 3रा क्रमांक मिळवला आहे. भारतातील वाढती अंतर्गत गुंतवणूक क्षमता यामुळे आर्थिक संबंधांमधील क्रमवारी सुधारून भारत 9व्या स्थानावर पोहोचलेला आहे. या इंडेक्समध्ये एकूण 8 निकषांचा समावेश आहे. त्यात सैन्य क्षमता,
संरक्षण सहकार्य, आर्थिक सामर्थ्य, कूटनीतिक प्रभाव, सांस्कृतिक प्रभाव, लवचिकता आणि भविष्यातील संशोधन क्षमता याचा सहभाग होता. या सर्व क्षेत्रात भारताची स्थिती सातत्यानं मजबूत होते. याच्या उलट पाकिस्ताननं खराब प्रदर्शन, त्याची घटती सांस्कृतिक आणि आर्थिक कूटनीतिक प्रभावशीलता दर्शवते, ज्यात तो 22व्या क्रमांकावर आहे. अमेरिका जरी पहिल्या स्थानावर कायम असल्या तरी त्याचा स्कोअर यावेळी 1.2 पॉईंट्सनं घटलेला आहे. हा अहवाल स्पष्टपणे दाखवतो की भारत आशियातील उभरती महासत्ता बनत वेगानं पुढे जात आहे, तर पाकिस्तान या प्रदेशातील प्रभावाच्या स्पर्धेत सतत मागे पडत आहे. बातमी महत्त्वाची आहे. भारताच्या वाणिज्य मंत्रालयानं संसदेच्या स्थायी समितीसमोर माहिती दिली की अमेरिकेनं अनेक भारतीय उत्पादनांवर शुल्क म्हणजेच टॅरिफ वाढवूनही एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत भारताच्या निर्यातीत वाढ नोंदली गेलेली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ही वाढ मागील वर्षीच्या म्हणजेच एप्रिल ते ऑक्टोबर 2024च्या तुलनेत लक्षणीय जास्त आहे. ही स्थायी समिती तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभा सदस्या डोला सेन यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केली असून भारत अमेरिका संबंधांचा आढावा घेणं आणि विशेषतः अलीकडं अमेरिकेनं भारतीय वस्तूंवर लावलेल्या शुल्कांच्या परिणामांचा अभ्यास करणं हे तिचं मुख्य उद्दिष्ट आहे. विरोधकांनी असा सवाल उपस्थित केला की भारत अमेरिकेचा रणनीतिक भागीदार असताना अमेरिका एखाद्या विकसनशील देशावर इतकं जास्त शुल्क का लादत आहे. समितीसमोर टी बोर्ड, कॉफी बोर्ड, सिल्क बोर्ड आणि वस्त्रोद्योगानं आपापल्या तक्रारी आणि अडचणी मांडलेल्या आहेत. बातमी पश्चिम बंगालमधून. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR प्रक्रियेत सतत अडथळे येत असून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या उघड विरोध धोरणामुळं ही नियमित निवडणूक प्रक्रिया बाधित होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आता एक नवीन घटना मालदा जिल्ह्यातील हरिश्चंद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुलतानपूर ग्रामपंचायतीत दतियो गावात घडली आहे. इथं प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि SIR प्रक्रियेसाठी बूथ लेवल ऑफिसर म्हणजेच BLO म्हणून नियुक्त निवेदिता मंडल यांच्या पतीवर तृणमूल काँग्रेसशी संबंधित मोहम्मद कासिमुद्दीन यानं हल्ला केल्याची माहिती समोर आलेली आहे. तक्रारीनुसार स्थानिक भूमाफिया आणि माजी काँग्रेस पंचायत सदस्य कासिमुद्दीन यानं निवेदिता आणि त्यांचे पती कमल मंडल यांच्यावर दबाव आणत SIR फॉर्म त्यांच्या मर्जीनुसार वाटप संकलन करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. दाम्पत्यानं त्याला विरोध केल्यामुळं कासिमुद्दीन यांनी कमल मंडल यांच्या शेतात ते एकटे असताना हल्ला केला. कमल मंडल यांचा जोरजोरात आवाज ऐकून घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत त्यांना वाचवलं आणि गंभीर अवस्थेत हरिश्चंद्रपूर ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे. या संदर्भात निवेदिता मंडल म्हणाल्या, आम्हाला सतत धमक्या दिल्या जात होत्या. आम्ही झुकण्यास नकार दिला म्हणून माझ्या पतीवर जीवघेणा हल्ला झाला, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली प्रतिक्रिया, आपली मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.